शुभ सकाळ. मग मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगलेच असतात आणि स्वच्छ आणि निरोगीही असतात. तर स्वागत आहे मंडळी तुमचं नमिताज डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. देवांशच्या डुमक्याच्या आवाजाने तुमची सगळ्यांची सकाळ आनंदमयी झाली असावी अशी मी अपेक्षा करते. तर आज वातावरण असं स्वच्छ आणि निर्मळ असं होतं, म्हणून कपडे पटकीन धुवून घेतले. म्हणलं पाऊस यायच्या आधी कपडे धुवून घेतलेले बरे. पावसामुळे काही कपडेच वाळत नाही, त्यामुळे कपडे बघा मी कशी कपाटावर वाळू घातले. कपाटावर, काही असे बेडवर, खुर्चीवर, कारण बाहेर कपडेच वाळत नाहीत. सगळे पावसाचे थेंब चालू आहे इथं आणि कपडे थोडेसे ओले राहिले की मग त्या कपड्यांचा आंबटवाला वास येते घाण, कारण हवा बी लागत नाही, पाऊस चालू असतो. त्यामुळं आज जरा आश्चर्याचीच गोष्ट घडली. आज देवांशनी बिना रडता आंघोळ केली चक्क, कारण आज माझी तब्येतही बरोबर नव्हती. तर देवांशनी काय माहिती कसं कळलं, लहान लेकरांना कसं कळतं की आईची तब्येत बरोबर. पण कपडे घालताना थोडे नखरे केले, नको म्हणत होता कपडे घालायला. मग कसं तरी त्या बघा किती रागाला आला होता. रागामध्ये मला मारायला बघत होता. त्याचे दात निघत आहे, त्याच्यामुळे तो आता सध्या चिडचिड करतोय थोडा. पटकीन कपडे घालून घेतले त्याला आणि कपडे घालून रेडी केलं. आणि ह्या बागा मला कसा मया करत होता माझी. जाता जाता फॅन चालू केला आणि म्हणलं कपडे वाळतील. आणि हे आहेत आमच्या देवांशच्या खेटराची दुकान. एवढे शूज झालेत आणि त्याला चप्पला झालेत. हे देवांशचे फर्स्ट शूज आहेत बरं का. जसा तो चालत होता त्याला मी पहिल्यांदा घेतलेले शूज आहेत. गेलं कसं करावं काय करावं, हे बघा कपडे कसे वाळू घालून घेतले. तर काय करावं, पावसामुळे वासच येतोय कपड्याचा. म्हणलं आता वाळले तर ठीक, म्हणून आज होती लाईट, म्हणलं चला. आईने स्वयंपाक केला आज. मग मी पटकीन भांडे घासून घेतले आणि आज बापू जाणार होते मुंबईला. बापू गेले. जाता जाता देवांशला काय देऊन गेले बघा. देवांशला देऊन गेले 100 रुपये. त्याला दे म्हणलं तर देतच नव्हता. देवांश पैशाला एवढा हावरा आहे ना, हातातून सोडतच नाही. आणि त्याला एवढं फिरायला लागतं, तर मला ओढत बाहेर आणलं त्यांनी. त्याला किती म्हणत होती ती आतू चल बाहेर, पण तो काय गेला नाही. त्याला जायचं होतं या आजोबांकडे. हे आहेत अण्णा बरं का, म्हणजे आमच्या गल्लीतले सगळ्यात वरिष्ठ आहेत ते सगळ्यात आमच्या गल्लीतले. देवांशला त्यांच्यापाशी जाऊन बसायला खूप आवडतं. ते त्यांच्यापाशी जाऊन बसतो आणि ते त्यांना त्यांच्या खिशातून खडीसाखर काढतात आणि देवांशला खाऊ घालतात. त्यामुळे देवांश अण्णाकडं सारखं जात असतो. आणि लेकरांचं बालपण म्हाताऱ्या आणि वरिष्ठ व्यक्तींसोबत गेलं तर ते चांगलंच आहे नाही का. त्यांना संस्कार ही तसेच लागतील चांगले. माझी तब्येत आज बरोबर नव्हती. आज सकाळपासूनच मला थंडी ताप होता, त्यामुळं मी काम आवरून घेतलं. देवांशला झोपवलं आणि मी त्याच्यासोबत मीही झोपी गेले. पण आज कधी नाही ते देवांश लवकर उठला आणि मला झोप पण होऊ दिली नाही माझी. एकतर मला ताप आली होती. मग मला बाहेर चल म्हणत होता सारखं. मग मी त्याला शूज घातले आणि बाहेर आता कुठं घेऊन जावं काय कळेना गेलं. मला हाताला धरायचा आणि चल म्हणायचा. मग मला आज खूप अशक्तपणा आला होता, त्यामुळे देवांशला उचलून पण घेऊ वाटत नव्हतं. मग देवांशला घेऊन उन्हात येऊन बसले. आज थोडंसं मस्त असं ऊन पडलं होतं बाहेर. इतकी छान वाटलं ना, किती दिवसातून ऊन बघितलं असं वाटत होतं मला. मग देवांशला घेऊन मी आले घराकडं आणि हे बघा किती ऊन छान दिसतंय, खूप छान वाटत होतं. मी कपडे पटकीन आणून बाहेर वाळत घातले, ऊन पडलं होतं चांगलं म्हणून. मग देवांशला मी घरात घेऊन आले तर त्याच्या आजोबाला त्यांनी उठवलं आणि चला म्हणला बाहेर फिरायला. आणि त्याचे आजोबा त्याचा पूर्ण लाड पुरवतात. ते जसा म्हणाल तसं वागतात. मग काय त्याला तो म्हणत होता की शूज घाला, चप्पल घाला त्याच्यासारखी आणि चला. आणि मग काय भर उन्हामध्ये त्याला घेतलं आणि गेले मग बाहेर. असं बसावं पण वाटत नव्हतं, सारखं झोपून राहावं असं वाटत होतं. आणि देवांशनी मला काही झोपू दिलं नाही. मग एकदा उठले की मग नंतर हे बघा आमच्या झाडाचं सीताफळ. हे सीताफळ मी आईने तोडून आणून दिलं, कारण हे पिकणार होतं लगेच. आणि मी असं खोबऱ्याचा एक तुकडा घेतला आणि मस्त खाऊन घेतला, कारण माझ्या तोंडात आलं होतं. आणि देवांश फिरून आला आणि काका आले होते म्हणून तो आणि काकाला बघून डान्स करत होता. तोपर्यंत मी देवांशला इथं खाऊ बनवून घेतला. त्याचा खाऊ घेतला आणि त्याला गोडी मोडी लावून चल म्हणलं घरात खाऊ घालायला.
पण तो काय आला नाही. माझी तब्येत खूप बिघडली. मला नंतर तर खूपच त्रास व्हायला लागला. मग मी पांघरून घेऊन झोपी गेले. मग थोड्या वेळाने उठले. म्हणलं असं झोपून राहिले तर जास्त आणखीन आजारी पडेल, म्हणून हातपाय तोंड धुवून घेतले, चहा वगैरे घेतला. मग थोडंसं बरं वाटत होतं मला, म्हणून बसले थोडंसं आणि थोड्या वेळ बाहेर येऊन गप्पा गोष्टी करत बसले. MR बाहेर गेले होते. ते आल्यानंतर मग त्यांना घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यामध्ये आले, कारण या दवाखान्याच्या आधी आम्ही 2 दवाखान्यामध्ये गेलो तर दोन्ही दवाखाने बंद होते. त्याच्यामुळं आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलोत. तर इथं आलोत आणि डॉक्टरांनी मला चेक केलं. त्यांनी मला गोळ्या वगैरे दिल्या. डॉक्टर माझा BP चेक करत होते. तर देवांश त्यांना बघून घाबरला. त्याला वाटत होतं की मला ते डॉक्टर मारतच आहेत काही की, म्हणून तो फुंदू रडायला लागला. मग आम्ही औषधं घेऊन घराकडे निघालो. आजच्यासाठी एवढं.